मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। चोरी कोणी पकडू शकणार नाही असं मत चोरी करणाऱ्यांना वाटलं होतं, पण चोरासकट मत चोरी पकडली गेली। उद्धव ठाकरेंची टीका तर ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईत 27 तारखेला मेळावा। महायुतीचा ॲटम बॉम्ब सर्वांचं काम तमाम करेल, पराभव दिसल्यानं निवडणुका लवकर घ्या म्हणणाऱ्यांकडून निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी। उपमुख्यमंत्री शिंदेंची विरोधकांवर टीका। तेढ निर्माण करणाऱ्या मेधा कुलकर्णींना अटक करा मागणी करत रुपाली ठोंबरेंचा शनिवारवाडा परिसरात मोर्चा। शनिवारवाडा मेधा कुलकर्णींच्या बापाचा नाही, ठोंबरेंचा घणाघात। पुणे जैन बोर्डिंग जमीन व्यवहाराला स्थगिती, धर्मादाय आयुक्तांचे आदेश। एका कंपनीनं बोर्डिंगची 3000 कोटींची जागा 230 कोटींना हडपल्याचा आरोप। धर्मादाय आयुक्तांना स्थगिती देण्याचा अधिकार काय? त्यांच्या संगनमतानं व्यवहार झालाय, मोहळांसह सर्वांवर गुन्हा दाखल करा, रवींद्र धंगेकर यांची मागणी। नंदुरबारमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी स्वबळावर लढणार, मंत्री माणिकराव कोकाटे यांची भूमिका। चाळीसगावच्या नागद रोड परिसरात 2 गटात तुफान राडा, गाडीला कट लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचं रूपांतर दगडफेकीत, अज्ञात जमावाकडून 4 चाकी वाहनांची तोडफोड। उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मराठवाड्याचा दौरा करणार, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ठाकरेंचा दौरा, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या भरपाईची माहिती घेणार। अतिवृष्टीग्रस्तांना मदतीसाठी सरकारकडून आणखी 648 कोटींचा निधी मंजूर, राज्यातील 23 जिल्ह्यांमध्ये निधी वितरित करण्यास मान्यता, नुकसानग्रस्तांना मोठा दिलासा। तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यातील भूसंपादनासाठी 19 कोटींचा निधी मंजूर, राज्य सरकारकडून जिल्हाधिकाऱ्यांना निधी वितरणासाठी मान्यता, भूसंपादनाच्या कामाला वेग येणार। देशभरासह महाराष्ट्रात दिवाळीचा मोठा उत्साह, नव्या वर्षाचा नवा संकल्प करत चैतन्यमय वातावरणात दिवाळी साजरी, दिव्यांच्या प्रकाशात आसमंत उजळून निघाला। दिग्गज बॉलिवूड अभिनेते असरानी यांचं निधन, वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। विनोदी भूमिका अजरामर करणारा नट हरपला, 350हून अधिक सिनेमांमध्ये साकारल्या भूमिका। येत्या काही दिवसात सोनं चांदी आणखी महागण्याची शक्यता। 2026 मध्ये सोनं 1,60,000चा टप्पा गाठणार, तज्ज्ञांचा अंदाज, तर चांदी तब्बल 2,40,000वर पोहोचण्याचा अंदाज। आज आणि उद्या मध्यम पावसाची शक्यता, कोकण, मध्य महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।